Good evening, student. Today I make the video. Today English paper, English Marathi medium. So check your answer. The do as direct. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. प्रॉपर तुम्हाला वर्ड्स फिलअप करायचे होते त्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी ब्रेव हा शब्द त्या ठिकाणी ए फिलअप करायचा होता. त्याच्यानंतर दुसरा होता टीच, त्या ठिकाणी ई फिलअप करायचं होतं. तिसरा शब्द होता बॉक्सर, त्या ठिकाणी ई फिलअप करायचं होतं. आणि चौथा शब्द होता फेथ, तर त्या ठिकाणी आय फिलअप करायचं होतं. तर हे आन्सर तुमच्या बरोबर असे असतील तर 2 पैकी 2 तुम्हाला ह्या ठिकाणी मार्क भेटतील. पुन्हा अल्फाबेटिक ऑर्डर, तर ह्या ठिकाणी 2 तुम्हाला हे दिलेत अल्फाबेटिक ऑर्डर क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर इथं अट्रॅक्टिव्ह, आता मी डायरेक्ट आन्सर देत. पहिला शब्द आहे अट्रॅक्टिव्ह उत्तर, दुसरा आहे बोन फायर, तिसरा आहे ऑप्टिमिस्टिक आणि चौथा आहे रूमर. तर चेक युअर आन्सर. त्याच्यानंतर पॅटर, दुसरं त्याच्यामध्ये दुसरं पॅटर, पीपल, पॉकेट आणि पॉटर. तर असे हे 2, तर ह्या ठिकाणी पण तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. तर 2 आणि 2 4 झाले. पुन्हा पंक्च्युएशन आहे. द पंक्च्युएशन मध्ये तुम्हाला इथलं द कॅपिटल काढायचं आहे, टी इथलं कॅपिटल काढायचं आहे. द बर्ड रिप्लाइड, इथं कॉमा द्यायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम द गोइंग टू द एक्सटिंग्विशर द फायर आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. तर असं जर असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क भेटेल. त्याच्यानंतर पुढचं आहे हाऊ दॅट सेड नतो, असं तुम्हाला सेंटेन्स दिलं होतं. तर इथलं एच कॅपिटल काढायचं होतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथं क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा बंद, सेड आणि नतो इथलं एन कॅपिटल. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला 2 मार्क भेटत होते. त्याच्यानंतर पुढचं आहे मेक द 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. आता प्रत्येकाचे तुम्हाला म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3 लेटर तुम्हाला बनवायचे, म्हणजे 4 वर्ड तयार करायचे तुम्हाला. आता शब्द दिला आहे रेन वॉटर, तर रेन वॉटरचे 4 शब्द काय येतील. पहिला आहे रेन, दुसरा आहे वॉटर, तिसरा आहे नेट आणि चौथा आहे रॅट. परत एक तुम्हाला ह्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट गार्डनच्या रिलेटेड शब्द भरायचे तुम्हाला. तर इथं गार्डन आहे, तर त्याला ब्युटिफुल हा शब्द दिला अगोदर. इथं प्लांट्स, फ्रुट्स, त्याच्यानंतर चिल्ड्रन्स अँड द फ्लावर्स, असे तुम्हाला 4 शब्द प्रॉपरली पुटअप करायचे ते. तर हे या ठिकाणी आपलं ते फ्लो चार्ट तयार झाला. त्याच्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन. तर वर्ड चेन मध्ये तुम्हाला इथं दिले टायगर, तर टायगरच्या रिलेटेड तुम्हाला नाऊनची वर्ड चेन तयार करायची होती. त्याच्यामध्ये टायगर, रॅट, टी, अँट आणि टेबल. तर अशा प्रकारची चेन नाऊनची तयार होत होती. तर हे तुमचं टोटल झालं 12 मार्काचं. तर हे तुम्हाला आन्सर चेक करा. आता त्याच्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. आता नेक्स्ट आहे डू ॲज डायरेक्ट. आता इथं इन्स्टेड ऑफ ही फ्रेज आहे का, त्याची फ्रेज बनायची तुम्हाला. इन्स्टेड ऑफ म्हणजे हे तुम्हाला एक तिचं सेंटेन्स बनायचं होतं. तर मी ते एक सेंटेन्स बनवलंय, यू शुड स्टडी हार्ड इन्स्टेड ऑफ प्लेइंग आउटसाइड. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे इन्स्टेड ऑफचा यूज करू शकता, एक सेंटेन्स बनवू शकतात. पुन्हा त्याच्यामध्ये सेकंड आहे ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स. तर पॉसिबलला पॉसिबिलिटी किंवा इम्पॉसिबल सुद्धा शब्द येऊ शकते. आणि अपॉइंटला अपॉइंटमेंटच यायला पाहिजे. अपॉइंटमेंट असेल MENT लावला असेल तर ते बरोबर आहे तुमचं. तर असे प्रिफिक्स अँड सफिक्स लावायचे. पुन्हा सेक्शन नंबर 2 त्याच्यामध्ये पहिला आहे, आता ट्रू आणि फॉल्स आहे. तर पहिलं फॉल्स आहे, बाकीचे सगळे 4 पण म्हणजे बाकीचे राहिलेले 3 पण काय ट्रू आहेत, फक्त पहिलं फॉल्स आहे. तर हे चेक करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक हे दिले सिरियल लावायचे सेंटेन्सची. तर जे 4 नंबरचं सेंटेन्स आहे ते पहिलं घ्यायचं आहे, सेकंड नंबरला सेंटेन्स आहे ते दुसरंच आहे. पुन्हा जे 1 नंबरला सेंटेन्स आहे ते 3 नंबरला टाकायचं आहे आणि जे 3 नंबरचं सेंटेन्स आहे ते 4 नंबरला टाकायचं आहे. तर अशी तुमच्या ह्याची सिरियल यायला पाहिजे सेंटेन्सची. त्याच्यानंतर आता A4, आता A4 मध्ये काय सांगितलंय, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा तुम्हाला. ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट ओनली टाकायचं, फिअर आणि अँड काढायचं आणि त्या ठिकाणी बट ऑल्सोचा वापर करायचा. तर असं वाक्य होईल आपलं, ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फिअर बट ऑल्सो प्रिटी. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे, अनेबलचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता अनेबल म्हणजे तुम्हाला कोड नॉट काढायचं आहे आणि त्या ठिकाणी इथं वॉज एक हेल्पिंग वर्ब बघायचं आहे. म्हणजे वाक्य काय होईल, द लिटल सुलेखा वॉज अनेबल टू, म्हणजे अनेबलच्या ठिकाणी त्याच्या अगोदर वॉज वापरायचं, आपल्याला हेल्पिंग वर्ब बघायचं आहे. आणि अनेबल टू स्पीक टिल सी वॉज 5. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर येईल. त्याच्यानंतर कम्प्लीट द सेंटेन्स, तुम्हाला पूर्ण सेंटेन्स करायचे आहेत. तर इथं डायरेक्ट उत्तर आहे मी चिल्ड्रन्स ऑफ ऑल एज, हे बरोबर उत्तर आहे. टू द इम्प्लिटली ऑफ द बुक हे सेकंड आहे.
पुन्हा मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लिव्हिंग पीपल ऑफ ऑल हे तिसरं, आणि चौथं आहे जिनियस. तर हे तुमचे उत्तर आहे, बरोबर आलेत का ते चेक करायचे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे, तुम्हाला एक हे दिलं आहे, अशी वेब दिली क्वालिटीचा स्वामी. तर त्या पॅसेजमध्ये जे स्वामीच्या क्वालिटी आलेल्या ते आपल्याला त्याच्यातल्या लिहायच्यात. आता काय होते, मिच्युअस होते, ते टेंडर होते, पुन्हा लविंग होते आणि सेन्सिटिव्ह होते. तर अशा 4 क्वालिटी त्याच्या तुम्हाला लिहायच्या होत्या त्या वेव्समध्ये. पुन्हा मॅच द फॉलोइंग, हा तुम्हाला इथं कॉलम ए दिलाय आणि इथं कॉलम बी दिलाय. तर मी डायरेक्ट इथं आन्सर लिहित. मिच्युअस त्याला नॉट हा शब्द आहे. इनकम्पेससला आहे सर्कल अराउंड. त्यानंतर कन्सर्न आहे वरीड आणि किड्सला आहे चिल्ड्रन्स. तर हे तुम्ही आन्सर असे चेक करू शकतात. त्याच्यानंतर B4 डू ॲज डायरेक्ट. आता तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. तर इट इज नॉट इझी टू इमॅजिन, आता डायरेक्ट मी आन्सर लिहिले इट इज नॉट इझी टू इमॅजिन. तर असं निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही बनवू शकतात. त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर वाक्य तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे आणि त्याच्यामधला बी ऑप्शन होता डझंट ही आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क विसरायचा नाही. क्वेश्चन मार्क जर विसरला तर अर्धा मार्क तुमचा जाईल तिथं. तर त्यामुळे असं बरोबर ह्याला प्रॉपर ॲड क्वेश्चन टॅग दिलेच होतं. त्याच्यानंतर सेक्शन नंबर 3 चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, हा पोएटचा आता सेक्शन नंबर 3 चालू झाला. तर ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याचं उत्तर होतं मॉर्निंग, दुसऱ्याचं होतं मूनलाईट, तिसऱ्याचं होतं डेली आणि चौथ्याचं होतं पाथ. तर असे तुमचे ॲन्सर येतील. नेक्स्ट आहे तुम्हाला रायमिंग्स वर्ड जे आहेत त्या पोएमध्ये शोधायचे आहेत तुम्हाला. लाईटच्या आधी म्हणजे लाईटचा साईट, फ्लाईज. आता सेक्शन नंबर 4 जो आहे आपला फिल इन द ब्लँक्स. पहिला तंडवा, दुसरं सोलो, तिसरं शिवायन लेझी विथ पार्वती आणि चौथा आहे भरतनाट्यम. तर असे तुमचे फिल इन द ब्लँक्स यायला पाहिजे. पुन्हा मेन स्कूल ऑफ द क्लासिकल डान्स फ्रॉम आर. तुम्हाला 4 इथे शब्द भरायचे आहेत. एक आहे भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आणि कथ्थक. असे तुम्हाला 4 तिथं ह्याच्यामध्ये हे भरायचे आहेत. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला ऑपोजिट वर्ड लिहायचे आहेत. गिव्हन पॅसेज तुम्हाला पॅसेजमधले लिहायचे आहेत. तर इथं अननोनला पॉप्युलर आहे, ग्रुपला सोलो, पुअरला रिच आणि नॅरोला ब्रॉड. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्ट. आता तुम्हाला इथं पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. तर डायरेक्ट आन्सर काय लिहितो इथं, नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. आणि परत पुन्हा इथं सेकंड इथं सेंटेन्स आहे इथं तुम्हाला वापरायचं आहे ॲज वेल ॲज. तर लॅटर किंग आणि इथं अँड होतं, तर अँड काढायचं ॲज वेल ॲज वापरायचं आणि पुढचं वाक्य रिच पीपल आणि हे पुढं कंटिन्यू करायचं. तर हे तुमचे ॲन्सर होते. आता नेक्स्ट आहे तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे. आता तुम्हाला त्याचे टायटल द्यायचं अगोदर, इन्फॉर्मेशन ऑफ रमेश आणि राधा. तुम्हाला तो पॅसेज जर वाचला, जे वर्बलमध्ये जो पॅसेज दिलेला आहे तो कशाचा आहे, रमेशची आणि राधाची इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्हाला इथं पॉईंट दिलेत, त्या पॉईंट तुम्हाला ॲप्रोप्रिएट ह्या राहिलेले पॉईंट जे आहेत ते सर्च करून तुम्हाला त्या ॲप्रोप्रिएट त्या ह्याच्यामध्ये भरायचे तुम्हाला टेबलमध्ये. आता फर्स्ट पॉईंट आहे एज, रमेशचा आहे 16, राधाचा आहे 13. त्याच्यानंतर क्लास 10, क्लास हा 10वीला आहे आणि हा 7thला आहे. त्याच्यानंतर फेवरेट सब्जेक्ट, ह्याचा रमेशचा मॅथ आहे आणि राधाचा आहे सायन्स. त्याच्यानंतर हॉबीज, आता छंद कशाचे आहेत, ह्याला रमेशला बुक वाचायचे, रिडिंग द बुक आणि वॉचिंग मूवीज म्हणजे पिक्चर बघायचे आणि रिडिंग बुक म्हणजे पुस्तक वाचायचे. आणि राधाला कशाचे आहेत, गार्डनिंग आणि स्विमिंग म्हणजे प्लांट्सला गार्डनिंग करायचं असेल किंवा स्विमिंग करायचं असेल तर हे तिचे 2 छंद आहेत. त्याला काय आवडते, लाईक्स. आता इथं लाईक पण दिला, रमेशला आवडते फास्ट फूड आणि राधाला आवडते होम मेड फूड आवडते तिला. आणि गोल इन द लाईफ, तर इथं रमेशचं जे आहे त्याला इंजिनियर बनायचं आहे आणि ह्याला डॉक्टर बनायचं आहे. तर असे तुमचे आन्सर यायला पाहिजे. आता आतापर्यंत एवढा आपण एक फर्स्ट पार्टचा व्हिडिओ झाला. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे ते उद्या मी सेकंड बनवतो. आता आज आपला फर्स्ट पार्ट झाला, जे आपण सगळं डिस्कस केलं. कमीत कमी 40 ते 45 मार्काचा पेपर मी आज डिस्कस केलेला आहे. राहिलेला पेपर आहे ते उद्या 5 मार्क्स म्हणजे 5 मार्काचा राहिलेलं शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आपलं. आता बघा, ट्रान्सलेशन ऑफ द फॉलोइंग वर्ड इन टू द युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. आता आपल्याला मराठी भाषेमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. तर काही शब्द दिले आहेत तर त्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. त्याचे मिनिंग, जनरल त्याला सामान्य म्हणतो आपण, अरायव्हल आगमन म्हणतो, बेगर म्हणजे भिकारी, हॉनर म्हणजे सन्मान, पॅराडिज म्हणजे नंदनवन किंवा स्वर्ग, मुवमेंट म्हणजे चळवळ. परत पुन्हा बी क्वेश्चन आहे ज्याला अनेक आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करायचं आहे. बागेत जास्तीत जास्त झाडे लावा, पहिल्या ह्याचा आन्सर. दुसऱ्याचं प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे, हा दुसऱ्याचं. पुन्हा तिसरे फुले तोडू नका. पुन्हा चौथा आहे झाड
वाचवा जीवन वाचवा. आणि त्याच्यामध्ये सी, आता ह्याच्यामध्ये प्रोव्हर्ब दिलेत तर त्याला मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे कृतीपेक्षा मोठ्याने बोला. कृतीपेक्षा मोठ्याने बोला. दुसरं आहे कदाचित योग्य आहे. माईट इज राईट म्हणजे कदाचित योग्य आहे. तर हे